RTE ॲडमिशन 2026-27साठी आता RTE कडून इन्फॉर्मेशन म्हणून एक साईट उपलब्ध करून दिलेली आहे। त्या साईटवर तुम्ही डायरेक्टली तुमच्या मुलाची म्हणजे पाल्याची जन्मतारीख टाकून चेक करू शकता की तुम्ही यासाठी इलिजिबल आहे किंवा नाही आहे। तर बघू शकता RTE इन्फो महाराष्ट्र 2026-27 अशा प्रकारे एक साईट उपलब्ध करून दिलेली आहे आणि ही साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व कमेंट बॉक्समध्ये सुद्धा देण्यात येणार, जेणेकरून तुम्ही तिथून डायरेक्टली साईटला जाऊन व्हिजिट करून तुम्ही तुमच्या पाल्याचे वय म्हणजे तुमचं पाल्य यासाठी इलिजिबल आहे किंवा नाही यासाठी तुम्ही चेक करू शकता। तर बघू शकता RTE एज लिमिट 2026-27 महाराष्ट्र, वयोमर्यादा तक्ता नर्सरी ते स्टँडर्ड 1 पर्यंत। तर यामध्ये संपूर्ण माहिती आहे बघू शकता। RTE 25% प्रवेश प्रक्रियेत वयोमर्यादा हा पर्याय महत्त्वाचा घटक आहे। अनेक पालकांचे अर्ज फक्त मुलांचे वय नियमात बसल्या नसल्यामुळे बाद होतात, कारण की वयामध्ये जर बसत नसाल तर तुमचा जो पाल्याचा प्रवेश आहे हा रद्द केला जातो। महाराष्ट्र शासनाच्या नवीन GR नुसार शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे। खालील तक्त्यात तुम्ही तुमच्या मुलाच्या वर्गासाठी म्हणजे स्टँडर्डसाठी आवश्यक वय पाहू शकता। अशाबद्दल यामध्ये एक कॅल्क्युलेटर सुद्धा देण्यात आलेला आहे। हे कॅल्क्युलेटर सुद्धा आपण समजून घेऊ। त्या अगोदर आपण एक जे चार्ट देण्यात आलेला आहे RTE कडून ते चार्ट एकदा समजून घेऊ, जेणेकरून संपूर्ण पालकवर्गांना कन्फर्म झालं पाहिजे की आपलं पाल्य यामध्ये बसणार आहे किंवा नाही बसणार आहे। बघू शकता इयत्ता म्हणजे क्लास 2026-27 साठी हे चार्ट देण्यात आलेला आहे। यामध्ये प्ले ग्रुप म्हणजे नर्सरीसाठी 3 वर्ष पूर्ण पाहिजे आहे आणि जास्तीत जास्त वय बघा, हे कमीत कमी वय आणि हे जास्तीत जास्त 3 वर्ष प्लस असलं पाहिजे। लास्टमध्ये 4 वर्ष 5 महिने 30 दिवस म्हणजे 4.5 वर्षाचं तुमचं पाल्य होणार। ज्युनियर KG साठी 4 वर्ष पूर्ण म्हणजे 4 प्लस, त्यानंतर 5.5 वर्षापर्यंत तुमचं पाल्य चालणार। सिनियर KG साठी 5 वर्ष प्लस, त्यानंतर 6.5 वर्षापर्यंत तुमचं पाल्य चालणार। त्यानंतर बघू शकता इयत्ता पहिली सर्वात इम्पॉर्टंट आणि सर्वात जास्त जागा इयत्ता पहिलीसाठी राहतात। 6 वर्ष प्लस तुमच्या पाल्याचं वय 7 वर्ष 5 महिने 30 दिवस म्हणजे आपण 7.5 वर्षापर्यंत पकडू शकतो। तर तुमचं पाल्याचं वय काय लागणार आहे, 6 वर्ष कंप्लीट असलं पाहिजे आणि 7.5 वर्षापर्यंत तुमचं पाल्य RTE मध्ये प्रवेश घेऊ शकते। हे झालं एक चार्ट, यामध्ये संपूर्ण माहिती तुमच्यासमोर उपलब्ध करून दिलेली आहे। आणि आता यामध्ये पालकांना हा सुद्धा प्रश्न पडणार की आपल्या पाल्याचं वय कधीपर्यंत कॅल्क्युलेट केले जाणार, कारण की एक जी डेट असते की कोणत्या वर्षापर्यंत तुमचे वय मोजल्या जाणार। तर यामध्ये बघू शकता सर्वात इम्पॉर्टंट पार्ट देण्यात आलेला आहे की वयाची गणना 31 डिसेंबर 2026 या तारखेनुसार केली जाणार शासनाच्या नवीन नियमानुसार। म्हणजे तुम्हाला जर वय कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्ही 31 डिसेंबर 2026 पर्यंत मोजा की तुमच्या पाल्याचे वय किती होणार। तुम्ही 2025 पर्यंत मोजत असाल, मी असे 2-3 व्हिडिओ बघितले यूट्यूबवरती, त्यामध्ये 2025 पर्यंत तुम्हाला कॅल्क्युलेट करण्यास सांगितलेलं आहे, परंतु हे चुकीचं आहे। कारण की ही जी ॲडमिशन प्रोसेस आहे ही 2026 आणि 27 साठी असल्यामुळे चालू वर्षामध्ये वय मोजल्या जाते आणि ते असते 2026। तर 2026 यामध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे। आणि ही जी साईट आहे ही RTE ची साईट आहे। RTE कडून माहिती म्हणून एक साईट उपलब्ध करून दिलेली आहे। आपण कोणत्याही डेमो साईटवर इन्फॉर्मेशन बघत नाही आहे। ही साईट तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही सुद्धा साईटवर जाऊन याबद्दलची माहिती चेक करू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल्स देण्यात येणार। ओके, यामध्ये तुम्हाला जर वय चेक करायचं असेल तर 31 डिसेंबर 2026 पर्यंत मोजा। त्यानंतर बघू शकता की यामध्ये काही जे पालकांना जे प्रश्न पडतात त्याबद्दलची थोडी माहिती आहे, ती आपण एकदा रीड करू। नर्सरी प्रवेश, तर नर्सरीसाठी मुलाचे वय 3 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे। जर मुलाचे वय 3 वर्षापेक्षा 1 दिवस जरी कमी असेल तर अर्ज स्वीकारला जाणार नाही, कारण की संपूर्ण जी प्रोसेस असते ही ऑनलाईन आहे आणि ऑनलाईनमध्ये एक जरी दिवस हा कमी जास्त होत असेल तर तुम्हाला जर त्या रूलमध्ये तुम्ही बसत नसाल तर तुमचा प्रवेश म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे हा सबमिट होत नाही। त्यानंतर इयत्ता पहिलीसाठी 6 वर्ष पूर्ण असणे बंधनकारक आहे। अनेक पालक 5.5 वर्षात पहिलीसाठी प्रयत्न करतात, पण RTE पोर्टलवर सिस्टम हे अर्ज स्वीकारत नाही।
म्हणजे तुमचं जे वयोमर्यादा आहे हे तुम्ही कॅल्क्युलेट केल्यानंतर तुमचं पाल्य 5.5 वर्षानंतर पहिल्या वर्गात जायला पाहिजे असे संपूर्ण पालकवर्गांना वाटत आहे. परंतु RT 6+ जोपर्यंत तुमचं वय होत नाही तोपर्यंत तुमचा जो फॉर्म असणार आहे हा स्वीकारत नाही. आणि त्यानंतर पालकांचे नेहमीचे प्रश्न जे तुम्हालासुद्धा येतात आणि मलासुद्धा याबद्दलची माहिती आवश्यक असतेच, कारण की आपण कन्फ्यूज होतो की नेमकं जी माहिती आहे किंवा नेमकं जे ॲन्सर आहे ते काय मिळणार. माझ्या मुलाचे वय 2 दिवस कमी आहे, चालेल का? तर या प्रश्नाचं उत्तर RT काय देते बघू शकता. नाही चालणार. RT पोर्टल पूर्णपणे संगणकीकृत आहे. सिस्टम 1 दिवसाचा फरकसुद्धा स्वीकारत नाही. वय पूर्ण असणे अनिवार्य आहे. जर तुम्ही मोजमाप केल्यानंतर तुमचे वय कॅल्क्युलेट केल्यानंतर 1 दिवस जरी कमी असेल तर तुम्ही यासाठी इलिजिबल नाही. वयाचा पुरावा म्हणून काय द्यावे याचे सुद्धा उत्तर RTने दिलेले आहे. वयाचा पुरावा म्हणून जन्म दाखला, बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता. ग्रामपंचायत, महानगरपालिका यांच्याकडून मिळालेला तुम्हाला जे बर्थ सर्टिफिकेट असेल ते यासाठी लागू असणार आहे. पहिलीला प्रवेश न मिळाल्यास पुढील वर्षी अर्ज करता येईल का? भरपूर असे पालकवर्ग आहे की ज्यांनी 2025-26 मध्ये अर्ज केलेला होता, त्यांना यासाठी म्हणजे त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे आणि त्यांची परिस्थिती नाही आहे, त्यांना परत या वर्षीला सुद्धा फॉर्म भरायचा आहे जर RT मध्ये नंबर लागत असेल तर. या प्रश्नाचं उत्तर काय आहे बघू शकता. तर होय, जर वय बसत असेल तुम्ही पुढच्या वर्षी अर्ज करू शकता, पण RT मध्ये प्रवेश फक्त एंट्री लेवलवरच मिळतो. याचा अर्थ तुम्हाला डिटेल्समध्ये समजून सांगतो बघू शकता. तुम्ही 2025ला म्हणजे 26ला जी लास्ट इयरला फॉर्म भरला तेव्हा तुमचे वय 6 वर्ष 5 महिने वगैरे असू शकते किंवा 6 वर्ष 3 महिने असेल. तुम्ही फॉर्म भरला, तुमचा नंबर लागला नाही. आता तुम्हाला असं वाटतं आहे की आपली परिस्थिती नाही आहे, आपल्याला यावर्षीसुद्धा RTनं जर प्रवेश दिला तर आपल्यावरचं जेही एज्युकेशनचा जो खर्च आहे हा कमी होऊ शकतो. तर तुमच्या पाल्याचं वय आता किती असू शकते? मागच्या वर्षी तुम्ही 6.3 असेल तर यावर्षी तुम्ही 7.3 असेल. आपल्याला 7.6 पर्यंत फॉर्म भरू शकता, म्हणजे 7.5 वर्षापर्यंत. तर या वयात तुमचं पाल्य बसत आहे, तुम्ही यावर्षी अर्ज करू शकता. आणि जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला 8वी क्लासपर्यंत मोफत शिक्षणसुद्धा मिळू शकते. आणि यामध्ये जर तुम्हाला कुठे डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता. याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला जर समजलेली असेल किंवा माहिती जर आवडली असेल तर तुम्ही कमेंट्स करून सुद्धा सांगू शकता, किंवा तुम्हाला जर कोणत्या शंका असेल तर तुम्ही त्यासुद्धा सांगू शकता. आता तुम्ही जर या साईटवर व्हिजिट केली तर या साईटवर आल्यानंतर तुम्हाला जर एज मोजता येत नसेल तर बघा, स्टार्टिंगलाच तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे, तुमच्या मुलाची जन्मतारीख टाका आणि पात्रता तपासा, म्हणजे तुम्ही यासाठी इलिजिबल आहे किंवा नाही. तर इथे जर तुम्ही क्लिक केलं तर एक कॅल्क्युलेटर ओपन होते. हे कॅल्क्युलेटर ओपन झाल्यानंतर तुम्ही इथे तुम्हाला एक माहिती मागण्यात आलेली आहे, मुलाची जन्मतारीख टाका. इथे तुमचा कास्ट जेही कास्ट असेल तुमची ती टाका आणि इथे चेक इलिजिबिलिटी म्हणजे पात्रता तपासा, इथे क्लिक करा. समजा आता आपण एक जन्मतारीख टाकू. इथे 2020 मधला एक विद्यार्थी आहे बघा. अशामधून तुम्ही जन्मतारीख सिलेक्ट करा 2020. त्यानंतर एक महिना समजा एक डेमो म्हणून आपण 1 ऑक्टोबर 2020 ही जन्मतारीख टाकली. इथे कास्ट प्रवर्ग तुमचा जेही कास्ट असेल ती कास्ट सिलेक्ट करा. आपण एक स्टार्टिंगला SC आहे तर SC सिलेक्ट करू. त्यानंतर इथे पात्रता तपासाला क्लिक केलं, बघू शकता अभिनंदन. इथून अशा प्रकारे डायरेक्टली तुम्हाला सांगण्यात येणार कोणत्या वर्गासाठी इलिजिबल आहे हे सुद्धा तुम्हाला सांगण्यात येणार आहे. पात्र वर्ग पहिलीसाठी हा विद्यार्थी पात्र आहे. एकदम इझी आणि सोप्या पद्धतीने तुम्ही यामध्ये तुमची संपूर्ण माहिती चेक करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला कागदपत्रेसुद्धा यामध्ये दिलेली आहे बघू शकता. जन्म दाखला, रहिवासी पुरावा, ॲड्रेस प्रूफ, आधार कार्ड, फोटो आणि जातीचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट, मुलाचा किंवा वडिलांचा दाखला चालेल. त्या प्रकारे तुम्ही डॉक्युमेंट्स रेडी करा. कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा. आपण प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त पाल्यांचा म्हणजे जास्तीत जास्त जेही कमेंट्स येतात त्यांचे आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करतो की त्यांना त्यांची माहिती मिळालेली पाहिजे. परंतु जर काही कमेंट्स ह्या मिस होत असेल म्हणजे त्यांना जर उत्तर मिळत नसेल तर घाबरू नका. जोही मी नवीन व्हिडिओ टाकत असेल त्यावरती सुद्धा तुम्ही कमेंट्स करू शकता की RT मध्ये XYZ हा तुम्ही प्रॉब्लेम टाका, मी त्यावरती प्रयत्न करेल. कारण की संपूर्ण जेवढ्या साऱ्या कमेंट्स असतात की त्यावरती आपण कमेंट्सवर उत्तर देऊ शकत नाही. त्यामुळे आपण प्रयत्न करू की RT बद्दल संपूर्ण जेही पालकवर्ग आहे त्यांना
तुम्हाला जी माहिती पाहिजे ती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. तर यामध्ये तुमचे संपूर्ण डाऊट्स क्लिअर होणार असे मला वाटत आहे. तरी कुठे काही अडचण असेल तर कमेंट्स करा, माहिती दिली जाणार. आणि जर जास्तीत जास्त कमेंट्स आल्या तर त्यासाठी तुम्हाला प्रॉपर स्टेप बाय स्टेप व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर देण्यात येणार. तर RTE ॲडमिशन पुढील महिन्यामध्ये सुरू होण्याची दाट शक्यता दर्शवली जात आहे, कारण इन्फॉर्मेशन साईट उपलब्ध झालेली आहे आणि जीही माहिती येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.